नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला एक वाटी पोह्यापासून चटपटीत नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे. पोहे खाऊन तुम्ही पण कंटाळला असाल तर ही रेसिपी एकदा नक्की शेवटपर्यंत बघा. बनवायला अगदी सोपी, चवीला अप्रतिम व चटपटीत अशी तयार होते. एकदा बनवून दिली तर तुमची मुले पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी चटपटीत रेसिपी. एक वाटी पोहे घेतले, एका बाउलमध्ये काढून घेतले. ते 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले व पाणी काढून त्यावर 10 मिनिटांकरिता झाकण ठेवून बाजूला ठेवले. असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका. 10 मिनिटं झाल्यानंतर त्यावर झाकण काढून घेतले व पोहे बघा आपले फुललेले दिसत आहेत. त्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या घालू शकता. यात मी किसलेले गाजर, बारीक कट केलेले टोमॅटो, बारीक कट केलेला कांदा, ठेचून घेतलेले अद्रक लसूण, कट करून घेतलेले हिरवी मिरच्या 3-4, त्याचप्रमाणे भरपूर सारे कट करून घेतलेले कोथिंबीर. त्यात तुम्ही आवडीनुसार भरपूर साऱ्या भाज्या घालू शकता. सर्व भाज्या घालून झाल्यानंतर त्यात 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घेतले. त्याचप्रमाणे पुन्हा 2 चमचे त्यात डाळीचे पीठ घालून घेतले. हे पीठ घातल्याने बाइंडिंग चांगले येते. भाज्या घालून झाल्यानंतर त्यात 1 चमचा चाट मसाला व 1 चमचा आमचूर पावडर घालून घेतले. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून सर्व भाज्या व पोहे चांगले एकजीव मिक्स करून घेतले. पोहे व भाज्या चांगले एकजीव मिक्स करून घेतले व त्यात थोडे थोडे पाणी घालून तेही चांगले मिक्स करून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे सैलसर असे मिश्रण तयार करून घेतले. पोहे व तांदळाचे पीठ लवकर कोरडे पडते, त्यामुळे त्यात थोडे थोडे पाणी घालून अगदी सैलसर असे मिश्रण तयार करून घेऊया. यात मला जवळजवळ अर्धा ग्लास पाणी लागला. हे मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर ते 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवले. आता पुढील प्रोसिजर करूया. मिश्रणाला मुरून 10 मिनिटं झाल्यानंतर गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तेल सोडून घेतले. तेल सोडून घेतल्यानंतर त्यावर छोटे छोटे साईजमध्ये उत्तप्पे घालून घेतले. हे उत्तप्पे तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण घालू शकता, पण मी छोटे छोटे साईजमध्ये घालत आहे. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे तयार होतात. अगदी दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे साईजमध्ये उत्तप्पे घालून घेतले व दोन्ही साईडने कुरकुरीत असे भाजून घेतले. दोन्ही साईडने अलटीपलटी करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. Amazing! तेच पोहे खाऊन कंटाळलेले असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. हे उत्तप्पे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. चवीला खूप सुंदर व टेस्टी असे तयार होतात. एकदा बनवून दिले तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशीच चटपटीत रेसिपी तयार.
घरात असणाऱ्या साहित्यापासून कमीत कमी वेळामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.